अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर कोटा मिहिर मस्तकी तुळा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। तूच बानू ना? ओहे जी पर माझी चूक पदरात घ्याची। मी आज तुम्हासनी नाही ओळखलं आणि तू कितीही आठवण्याचा प्रयत्न केलास तरी तुला ते नाही आठवणार। माझे अस्तित्व तुझ्या विस्मृतीत गेले आहे, पण तुझ्यात मात्र काहीच बदल झालेला नाही। अगदी होती तशीच आहेस। तेच डोळे, तेच भाव, अगदी निरागस। मला काय बी कळलं नाही बघा। पर तुम्ही कोण आहेसा हे नाही सांगितलं तुम्ही। मी शची, स्वर्गाधिपती इंद्रांची पत्नी आणि तुझी जन्मदात्री आई। माझी कोण बी माय नाही। तुम्ही का आलास आहात? असं नको बोलूस बाळा। तू जिवंत आहेस ही वार्ता जेव्हापासून मला कळली तेव्हापासून कधी एकदा तुला डोळे भरून बघते असं झालं होतं मला। तुला भेटायची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हती। पर मला तुम्हासनी भेटायचं नव्हतं बघा। तुमचं तोंड सदिक बघायचं नव्हतं मला। या आईच्या काळजाला काय यातना होत आहेत मी कसं सांगू तुला। आजच हे समज गडायचं होतं हे नवलच म्हणायचं। आणि आता कशा पाय आठवण येते हो तुम्हासनी माझी? तेव्हा मला मरायला सोडून दिलं होतं। तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं आयपण? तुझ्या पिताश्रींच्या आज्ञेपुढे मी हतबल झाले होते। मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण माझे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले। हिला घोर अरण्यात नेऊन हिचा वध करा। नको नाही। तुझ्या वियोगाचं दुःखच मला सहन होत नव्हतं। तुझा वध झाला ही भावनाच मला अस्वस्थ करत होती, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं हे मला समजू शकलं नाही। इतकं वरीस लागलं भाई तुम्हासनी समजाया? हो, तू जिवंत आहेस ही गोष्टच मला मुळात ठाऊक नव्हती। यांना देखील याबद्दल काहीच कल्पना नव्हती। तुझा मृत्यू होऊन तुझे भाग्य विधाता आपणच ठरलो याच संभ्रमात होते। पण नारद मुनींनी मला सांगितलं की तू जिवंत आहेस आणि मग मी तुला भेटायला अधीर झाले। तुम्ही काय बी सांगाल पर म्या ते नाही ऐकायची। मला तुम्हासनी भेटायचं बी नाही।
तुझ्या मनावर काय आघात झाले आहे याची कल्पना आहे मला. मी तुला या सगळ्यापासून लांब घेऊन जायला आले आहे. मी तुला आपल्या घरी घेऊन जायला आले आहे. अगं हे म्हणजे अगं बानू कुठं आहे? घरात त्याने सांगून बी गेली नाही बघ. अरे असं काय करतोय आज? म्हातार बाबांना सांगितलं ना व भाकर आणून दे रानात. अगं होय, पण जीव ना कासावीस झालाय बघ. उगाच भ्या वाटतंय मला. तुला काळजी वाटत असेल ना तर ये जाऊन रानात. असं म्हणतीस? जा आता बिगी बिगी जा आणि कुठं थांबू नकस. होय होय. मला बी असं का वाटतंय का बानू रानात गेली नसेल म्हणून. बानू, तू कितीही सत्य नाकारायचा प्रयत्न केलास तरी त्यातून तुझी सुटका नाही. जो क्षण कधीही आपल्या आयुष्यात यायला नको असं तुला वाटत होतं, तो क्षण नको नको म्हणता आज तुझ्या आयुष्यात आलाच. बानू, हे बानू. बानू, हे सारं काही पचवणं तुला किती अवघड आहे हे मी जाणतोच, पण त्याच बरोबरीने शचीचे आज मातृत्व जागृत झाले आहे ते देखील नैसर्गिक आहे. तू आणि शची नियतीच्या खेळात भरडल्या गेला आहात. यात चूक कोणाची हे सांगता येणं कठीण आहे बानू, पण आहे त्याला सामोरं तर जावंच लागणार. यातून तुझी सुटका नाही. बानू, हे बानू, कुठे गेली म्हणायची? मी तुला आपल्या घरी न्यायला आले आहे. आपल्या स्वर्ग लोकात न्यायला आले आहे. नाही, मला नाही जमणार. आणि कशा पायी येऊ मी आता तर? आणि खरं सांगायचं तर ही वस्तीच माझं घर आहे. हातली माणसंच माझी माणसं आहेत. माझं दुसरं कुठलं बी घर नाही. स्वर्गाधिपती इंद्रांची तू मुलगी, ज्या स्वर्गात जागा मिळवण्यासाठी अनेक जण आपल्या जीवाची शर्थ करतात, त्या जागेचा तू अवहेर करू नकोस. माझी खात्री आहे तू घरी आल्यावर सगळं काही सुरळीत होईल. आता हे समज बोलून तुम्हासनी काय मिळणार आहे? तुम्ही जा आहात ना बाई. बानू, मला तुला केवळ इतकंच सांगायचं आहे की आज शचीला सामोरं पाहून तुला राग येणं स्वाभाविकच आहे. पण बानू, ह्या परिस्थितीला धीराने सामोरी जा. माझ्या मुलीला मी इतकी परके होईल असा कधी मी विचारही केला नव्हता. तू मला एका अनोळख्या स्त्रीसारखं परक समजतेस का? होय, माझा आणि तुमचा काय बी संबंध नाही बघा. असं परक्यासारखं माझ्याशी वागू नकोस ग. अगं मी तुझी जन्मदात्री आई आहे. झालं गेलं विसरून जा. हवं तर हात जोडते मी तुझ्या पुढे, पण मला अशी कठोर शिक्षा देऊ नकोस ग. तुम्ही माझ्या परीस वयानं मोठ्या हायसा, मग माझ्या मोर हात कशा पायी जोडता? अहो मी हाय तशी चांगली आहे. मला तुमचा आधार न ग. मला तर तुमची आठवण बी नव्हती. मला महाराजांनी समजा सांगितलं नसतं तर मला बाणत कळू बी दिलं नसतं का मी त्याला रानात सापडले हाय म्हणून. त्या माणसाचे ऋण मी कधीही विसरणार नाही. पण तू मात्र आता स्वगृही परत चल. मला नाही जमायचं. काय स्वप्न पाहिली होती मी. माझ्या प्रत्येक मुलीवर मी उत्तमोत्तम संस्कार केले. देवेंद्रांच्या कन्यांना ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून मी संस्करण केले. त्यांना सुयोग्य वर प्राप्त व्हावा आणि माझ्या डोळ्यासमोर त्यांचा विवाह व्हावा अशी स्वप्न पाहिली होती मी. तुझा विवाह सुद्धा मला थाटावाटात करायचा आहे. सारी सृष्टी हा सोहळा बघून विस्मयाने स्तंभित होईल. मला ते समज न ग. आता तुम्ही विषय काढलाच आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. माझं जगणं खंडेरायांसंग जुडलं गेलं. श्री खंडेराय, जेजुरीचे श्री खंडेराय म्हणजे साक्षात श्री मार्तंड भैरव. होय,
खंडेराय माझे देव, त्यांच्या बिगर माझ्या जगण्याला काय बी मोल नाही बघा. आणि माझं त्यांच्या संगच लगीन होणार आहे. बानू, मनुष्य जन्माचे भोग भोगल्याखेरीज कोणाचीही सुटका नाही. मग तो कोणीही असो, त्याला हे सारं सोसूनच पुढे जायचं असतं. म्हाळसेने मला दिलेल्या शापामुळे मला वृद्धत्व आलं आणि त्यामुळे मी तुला माझ्या मूळ रूपाचे दर्शन नाही देऊ शकलो. तुझ्याशी आतापर्यंत विवाह नाही करू शकलो. पण हे सारं सोसताना मनुष्य अवतारातील भोग मला देखील भोगावेच लागत आहे. आणि बानू, तसेच ते तुला देखील भोगावे लागणारच. बानू, ए बानू, तुला कळतं आहे का तू काय विधान करतेस ते? साक्षात श्री मार्तंड भैरवांशी विवाह करायचं स्वप्न पाहतेस तू. सपान नाही जी, माझं खरंच खंडेरायांसंग लगीन होणार आहे. महाराजांनीच तसं मला सांगितलं आहे. काय झालं? ए बानू, अगं हे काय, त्या म्हातार बाबासनी भेटलीस का नाही? आणि या बाई कोण म्हणायच्या? ज्या माणसाचं तुम्हासनी उपकार मानायचा आहे, ते माणूस हाच आहे. यानंच मला वाढवलं, मला जगवलं. तो माझा बा आहे. मी खरोखरीच ऋणी आहे तुमची. आज तुमच्यामुळेच माझी आणि माझ्या या मुलीची भेट घडू शकली. माझी म्हणजे ही माझी जन्मदाती माय आहे. तुम्ही हात का आलायसा? माझ्या मुलीला भेटायला आणि मला परत घेऊन जायला. आता आला सवय तिला माघार घेऊन जायला? आधी कुठे होता तुम्ही? आधी तुम्हाला ती नजर होती, तिला मारायला सोडून दिली तुम्ही. आता आला होय तुम्हाला तिचा पुळ का? आणि कुणी बी काय बी म्हणलं तरी म्या नाही जायची. माझ्याशी लगीन कराया खंडेराय हात यायला निघाला आहे. त्यांचा वनवास संपत आला आहे. ते कधी बी हात येत्याला माझ्या संग लगीन करत्यात. श्री खंडेरायांशी विवाह करायचा आहे तुला? तुला कदाचित ठाऊक नसेल, त्यांच्या पत्नी देखील आहेत. ठाव आहे की मला. म्या भेटले आहे महासाताईंना. आणि तरी देखील तू श्री खंडेरायांशी विवाह करण्यास तयार झाली आहेस? होय. म्हाळसा देवींच्या क्रोधाची तुला काही कल्पना आहे? तू जेव्हा जेजुरीला श्री खंडेरायांना भेटायला गेली होतीस, तेव्हा तुला समोर पाहून म्हाळसा देवींनी रागाच्या भरात स्वतःची शिळा करून घेतली होती. श्री खंडेराय जेव्हा तुला भेटायला निघाले आहेत हे त्यांना कळल्यावर त्यांनी पंचमहाभूतांना त्यांचा मार्ग अडवण्याची आज्ञा दिली. पण पंचमहाभूत सुद्धा जेव्हा निष्प्रभ ठरली तेव्हा त्यांनी श्री खंडेरायांना शाप दिला होता. हे समजा खरं आहे? तुझ्याशी खंडेरायांचा विवाह झालेला म्हाळसा देवींना कधीही आवडणार नाही. आणि जर तसं झालंच तर निश्चितच प्रलय येईल.
म्हाळसा, मला तुमची मनस्थिती समजते आहे, परंतु असं सतत एकाच गोष्टीचा विचार करत राहणं योग्य नव्हे. तुमच्या प्रकृतीसाठी देखील ते चांगलं नाही. खरं आहे, मला हेही कळत नाही की मी सतत माझं दुःख तुम्हाला सांगत असते. तुम्हाला काय वाटत असेल? तुमचा आणि तुम्ही मला सांगता त्याचा मला कंटाळा येईल का? काय सांगायचं आहे तुम्हाला? लक्ष्मी देवी, हे इथून निघून गेले तेव्हा मी यांना शाप दिला होता, पण कुणाला हे कळलं का की त्यातून माझा राग प्रकट झाला होता? त्याबद्दल मला शंका नाही. हे मला सोडून एका परस्त्रीकडे चालले होते. खरं तर हे त्यांच्या प्रेयसीला भेटायला चालले होते. त्यामुळे माझ्या मुखातून शापवाणी निघाली. आता तो काळ सरत आला. किती वर्ष लोटली त्या गोष्टीला. आता कशाला हे सगळं आठवून स्वतःला क्लेश करून घेता आहात? त्याला एक कारण आहे. आधी लोकांना ठाऊक झालं की म्हाळसा व्यतिरिक्त देवांच्या आयुष्यात एक स्त्री आहे. मग तिची प्रेयसी म्हणून ओळख झाली. मग तिचे नाव माहीत झाले. आणि आता तर ते सर्व श्रुत झाले असेल. ते प्रेयसीकडे जात होते म्हणून मी त्यांना शाप दिला होता. पण आता जेव्हा ते मूळ रूपात प्रकट होण्याचा काळ जवळ आला आहे, तेव्हा त्यांनीही परत चूक करू नये. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यांनी जर बानूशी विवाह करण्याचा प्रयत्न केला तर मी काय करेन मलाही ठाऊक नाही. काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? ते मला ठाऊक नाही, पण मी असं काहीतरी करेन की ते त्यांनाही सहन होणार नाही. म्हाळसा, मला काळजी वाटते तुमची. स्वतःच्याच क्रोधात सतत जळत असता तुम्ही. शांत व्हा. मला ठाऊक नाही शांत कसं व्हायचं ते. स्वतःला नियंत्रित कसे करायचे ते. माझ्या आत ज्वालामुखी उसळतो आहे आणि तो कधीही फुटेल असं वाटतं आहे मला. म्हाळसा, शांत व्हा. हे समद घडलं आहे. होय, त्यांच्या क्रोधामुळे माझ्या मुलीला कोणत्याही दिव्यातून जावं लागू नये असंच मला वाटतं. आधीच इतकी वर्ष तिच्यापासून वंचित राहिले मी. आता पुढील आयुष्यात तिला कोणताही त्रास होऊ नये असंच मला मनोमन वाटतं. असं तैस माझा इतका राग आहे बाई. बानू, आपल्या पतीचा दुसऱ्या कुणाशी विवाह व्हावा हे कोणत्याही स्त्रीला आवडणार नाही. आणि जर श्री खंडेराय तुझ्याशी लग्न करून तुला जेजुरीला घेऊन गेले तर म्हाळसा देवींच्या क्रोधापुढे, शक्तीपुढे कोणाचेही काहीच चालणार नाही. शक्ती मोरा म्हणजे म्या नाही समजले. म्हणजे म्हाळसाताईंकडे बी देवागत शक्ती आहे बाय? म्हणजे अद्याप तुला हे ठाऊकच नाही की म्हाळसा देवी कोण आहेत ते? नाही. कोण आहेत म्हाळसाताई? त्या केवळ खंडेरायांच्या पत्नी नव्हे तर साक्षात शक्तिरूप आहे. शक्तीचा स्रोत आहे. देवाधिकांचे आधारस्थान आहे. जगत जननी स्वरूप आदिशक्ती स्वरूप आहेत. दैत्य संवारक आहेत. मातृस्वरूप आहेत. आणि त्यांचे मूळ रूप काय होते हे मला तुला सांगावे लागते आहे हे विशेष. तुझा आणि त्यांचा गतजन्मीचा ऋणानुबंध आहे हे तुझ्या स्मरणात नाही?
गतजन्मी तू आणि त्यांचे मूळ रूप यांचे ऋणानुबंध होते. कैलासात तुम्ही दोघी लहानाच्या मोठ्या झालात, एकमेकांच्या जीवाभावाच्या मैत्रिणी होतात. कुठं? कैलासात, जिथून या साऱ्याची सुरुवात झाली, जिथे म्हाळसा देवींच्या मूळ रूपातील एका वचनाने कृतयुगातील या शिवलीलेची बीज रोवली. थांब शची थांब. यापुढे कितीही मनात आलं तरी एक शब्दही तुझ्या वाणीतून बाहेर पडू देऊ नकोस, नाहीतर ही कृतयुगातील शिवलीला संपुष्टात येईल. शची थांब. सारं काही बानूला सांगण्याचा मोह आवर. तू जर बानूला सांगितलंस की म्हाळसा हीच पार्वती आहे तर अनर्थ होईल शची, अनर्थ.